नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। इंडिया पोस्ट पेमेंट बँकमार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 48,480 रुपये ते 2,25,937 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिले जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्यात अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 21/12/2024 पासून सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेले आहेत आणि 10 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे असिस्टंट मॅनेजर IT या पदासाठी वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। तर या ठिकाणी तुमचं BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा IT मध्ये किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा IT मध्ये किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज जे आहे करू शकता। 1 वर्षाचा अनुभव तुमचा IT डोमेन आणि बँक फायनान्शियल इन्स्ट्रक्शनमध्ये तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मॅनेजर IT पेमेंट सिस्टम या पदासाठी BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किंवा या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल कॉम्प्युटर सायन्स IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स जो आहे तुम्हाला 3 वर्षापर्यंतचा या पदासाठी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मॅनेजर IT इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्क आणि क्लाउड या पदासाठी BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा IT मध्ये किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमची झालेली असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये किंवा या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये 3 वर्षापर्यंतचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर मॅनेजर IT एंटरप्राइजेस डाटा वेअरहाऊस या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये, IT मध्ये, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्स IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षापर्यंतचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर सिनियर मॅनेजर IT पेमेंट सिस्टम या पदासाठी BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्स IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल संबंधित विषयामध्ये 6 वर्षापर्यंतचा मिनिमम अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर सिनियर मॅनेजर IT इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्क आणि क्लाउड या पदासाठी BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्स IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये, इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किंवा संबंधित विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 6 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर सिनियर मॅनेजर IT वेंडर आउट सोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट प्रोसेसमेंट SLA पेमेंट या पदासाठी BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये, IT मध्ये, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये
इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल संबंधित विषयामध्ये 6 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट या पदासाठी। BSc तुमचं झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये, फिजिक्समध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा BTech झालेलं असेल तुमचं किंवा BE इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये झालेलं असेल किंवा या ठिकाणी MSc तुमचं झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबरच तुमच्याकडे डोमेन विल परफर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे। CISSP, CISA, CISM, CEH, सायबर लॉ इत्यादी जे सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 6 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमचा पोस्ट क्वालिफिकेशनमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे। या ठिकाणी तुमची निवड जी आहे मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। ॲप्लिकेशन फी जी आहे SST PWD या कॅन्डिडेटसाठी 150 रुपये इतकी या ठिकाणी असेल। इतर कॅन्डिडेटला 750 रुपये फीस पेमेंट या ठिकाणी भरावी लागणार आहे। वेतन जे आहे या ठिकाणी स्केल 3च्या पदांसाठी 85,920 रुपये ते 1,05,280 रुपयाच्या दरम्यान ॲप्रॉक्सिमेट पर मंथ तुम्हाला 2,25,937 रुपये इतके वेतन इन हँड या ठिकाणी असेल। त्यानंतर स्केल 2 या पदासाठी 64,820 रुपये ते 93,920 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आहे। या ठिकाणी CTC तुम्हाला पर मंथ या ठिकाणी 1,77,146 रुपये या ठिकाणी असेल। स्केल 1 साठी 48,480 ते 85,920 रुपयाच्या दरम्यान CTC तुम्हाला 1,40,398 रुपये या ठिकाणी असेल। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत। त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। वयमर्यादा जे आहे तुम्हाला असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 20 ते 30 वर्षापर्यंत, मॅनेजर पदांसाठी 23 ते 35 वर्षापर्यंत, सिनियर मॅनेजर या पदासाठी 26 ते 35 वर्षापर्यंत तुम्हाला देण्यात आलेले आहे। पोस्ट क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या पदांसाठी 3 ते 6 वर्षापर्यंतची जी सवलत आहे या ठिकाणी दिली जाईल। सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट या पदासाठी 50 वर्षापर्यंतची सवलत तुम्हाला या ठिकाणी आहे। 1/12/2024ला वय तुमच्या ठिकाणी काउंट केलं जाईल। पोस्ट क्वालिफिकेशन असल्यास 6 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी देखील तुम्हाला मिळेल। या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर IT या पदासाठी एकूण 54 वॅकन्सीज आहेत आणि बाकी इतर पदांसाठी तुम्हाला 1-2 अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहे, आपण स्क्रीनवरती बघू शकता। सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट या पदासाठी 7 वॅकन्सीज आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सीज स्क्रीनवरती आपण बघू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।